क्वेश्चन नंबर 5 आहे राईट द फॉलोइंग सॉर्ट इन सिम्पलेस्ट फॉर्म. फर्स्ट आहे 3/4 √8. तर बघा आपण याचं सोल्युशन बघूया. 3/4 √8 इक्वल्स टू 3/4 इक्वल्स टू, आता याचं फॅक्टर्स घेणार आहे 4 × 2, 4 2 8. मग इथे येईल 3/4 इंटू 4चा रूट निघतो 2, √2 हा अंडररूटमध्येच असतो. मग आपला आन्सर येणार आहे इथे 2 1 2, 2 2 4. मग इथे येईल 3/2 √2. समजलं. बघा सेकंड आहे -5/9 √45. आपण सोल्युशनमध्ये घेऊया. 5/9 √45 मायनस आहे. तर हे कसं येणार आहे -5/9 √45चे फॅक्टर येणार आहे 9 × 5. 9 5 45. इथे येतं मग -5/9 इक्वल्स टू 9चा रूट येतो 3, 5 हा अंडररूट राहतो. ठीक आहे. मग इथे 3 1 3, 3 3 9. मग आपला आन्सर येईल ते -5/3 √5. ठीक आहे. इझी आहे. बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ट. √32 आहे. बघा आपण इथे घेऊया आन्सरमध्ये रिराईट करून घेऊया. √32 तर इक्वल्स टू √16 × 2 इक्वल्स टू, आता 16चा रूट येतो 4 आणि हा अंडररूटमध्येच राहतो म्हणून इथे येईल देअर फॉर सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर इज √2. ओके. आता सेकंड आहे √50. तर बघा ह्याचं येणार आहे हा √50 आहे. याचे फॅक्टर्स येणार आहे 25 × 2 इक्वल्स टू 25चा रूट येतो 5 √2. इथे पण तेच येईल देअर फॉर सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर इज √2. ओके. समजलं. बघा 3 आहे √27. तर आपण इथे राईट करून घेऊया. 27 इक्वल्स टू √9 3 27 येईल. बघा 9चा रूट येतो 3, √3 तसाच राहतो. इथे येतं सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर इज √3. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे 3/5 √10. तर बघा याचा आन्सर येणार आहे 3/5 √10. ते येईल देअर फॉर सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर इज √10. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 5 आहे 3/72. 3/72 इक्वल टू 3 × 36 × 2. 3 × 6 √2. 6 हा 36चा रूट येतो इक्वल्स होतं 3 6 18 √2 येतो. मग इथे देअर फॉर सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर इज √2. ते 6 नंबरचा 4 √11. याचा आन्सर येणार आहे 4 √11. देअर फॉर सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर is √11. Okay.
तर क्वेश्चन नंबर 7 आहे 4/7 अंडर रूट 147 प्लस 3/8 अंडर रूट 192 मायनस 1/5 अंडर रूट 75. ठीक आहे, आपण हे आता घेऊया. आपण आता याचे फॅक्टर्स राईट करून घेऊया. 4/7 अंडर रूट 49 इंटू 3 प्लस 3/8 अंडर रूट 64 इंटू 3 मायनस 1/5 अंडर रूट 25 इंटू 3. तर इथे येईल 4/7 इंटू, आता याचा रूट येतो 7 अंडर रूट 3 प्लस 3/8 64चा रूट येतो 8 अंडर रूट 3 मायनस 1/5 25चा रूट येतो 5 अंडर रूट 3. ओके, आता बघा हे जे सेम फॅक्टर ते काय होतील, कट होऊन जातील. ओके, मग आपल्याकडे राहतं काय 4 अंडर रूट 3 4 आणि अंडर रूट 3 प्लस 3 अंडर रूट 3 मायनस इथे 1 इंटू अंडर रूट 3, फक्त हा अंडर रूट 3 राहतो. ठीक आहे, मग आता आपण हा अंडर रूट 3 जो आहे तो आपण काय करूया, कॉमन काढून घेऊया. मग इथे येईल 4 प्लस 3 मायनस 1 येईल अंडर रूट 3 येईल. ठीक आहे, 4 प्लस 3 7 7 मायनस 1 ते 7 मायनस 1 अंडर रूट 3. तर याचा आन्सर येतं 6 अंडर रूट 3. कळलं. आता सेकंड आहे 5 अंडर रूट 3 प्लस 2 अंडर रूट 27 प्लस 1 अंडर रूट 3. ठीक आहे, आता आपण याचे जे आहेत ते फॅक्टर्स राईट करून घेणार आहोत. ठीक आहे, बघा 5 अंडर रूट 3 प्लस 2, तर 9 3 आर 27 येतं प्लस 1 अंडर रूट 3 ॲज इट इज आहे. ठीक आहे, मग आता पुढची स्टेप येणार आहे 5 अंडर रूट 3 प्लस, आता हे काय होतील, आता याचा रूट काय येतो 2 इंटू 3 अंडर रूट 3 येणार आहे प्लस 1/3. मग पुढची स्टेप काय येईल 5 अंडर रूट 3 प्लस इथे 2 3 आर 6 अंडर रूट 3 प्लस 1/3. ठीक आहे, आणि परत आपण काय करू, अंडर रूट 3 येतो इंटू याला अंडर रूट 3ने त्याला मल्टिप्लाय करून घेणार आहोत. मग इकडे घेऊ आपण 5 अंडर रूट 3 प्लस 6 अंडर रूट 3 प्लस, तर इथे अंडर रूट 3/3 अंडर रूट 3 इंटू 3 केल्यानंतर इथे फक्त 3 येणार आहे. ओके, मग आता आपण हे जे विदाऊट अंडर रूट जे आहेत ते आपण एका साईडला घेऊन घेऊया. 5 प्लस 6 प्लस 1/3 येतं. ठीक आहे, आणि अंडर रूट 3 हा कॉमन घेऊया. ठीक आहे, आता 5 प्लस 6 किती होतात 3 अंडर रूट 3, म्हणजे असं आपलं आन्सर येणार 34/3 अंडर रूट 3. ठीक आहे, समजलं. आता